2026चा पावसाळा कोरडा जाणार, कारण प्रशांत महासागरात घडली अशी एक घटना, त्याचा परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये होणार। 1972 पेक्षा ही अवघड परिस्थिती निर्माण होणार। महाराष्ट्रातील या 21 जिल्ह्यांमध्ये पावसाचा एकही थेंब पडणार नाही, तर बाकीच्या 15 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार। शेतकरी मित्रांनो, सध्या घराबाहेर पडलं तर अंगाची लाही होते, कारण ऊनच एवढं त्या ठिकाणी प्रचंड आहे। यंदा जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय। तसंच महागाई असेल, युद्धाचा भडका असेल, यामुळे त्या ठिकाणी नागरिक हा पूर्णपणे घुसमटून गेलाय। उन्हाळ्यामध्ये या घामाच्या धारा पुसत असताना सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, यांच्या मनामध्ये सध्याला एकच प्रश्न येतोय, तो म्हणजे यंदा पाऊस कधी येणार आणि किती पडणार। कारण मित्रांनो, यंदाचा मान्सूनचा पहिला अंदाज समोर आलाय आणि तो आपल्या सगळ्यांचं टेन्शन वाढवणार आहे। भारताच्या हवामान विभागानं यंदाचा जो काय पावसाचा अंदाज आहे तो व्यक्त केलाय आणि यांच्या मते यंदाचा पाऊस रडवणार असल्याचे संकेत त्या ठिकाणी दिले। कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमका पाऊस कमी असेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त असेल, याशिवाय अल निनोचा फटका नेमका कोणाला बसणार, चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी मे महिन्यामध्येच मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल झाला होता, परंतु यंदा तसं काही घडताना दिसणार नाही। कारण भारतीय हवामान विभागाने जाहीर केलंय की यंदा देशात फक्त 92% पाऊस पडेल, म्हणजे सरासरीपेक्षा 8% कमी। एवढंच नाही तर दुसरी जी काय खाजगी संस्था आहे जिच्यावरती सर्वात जास्त भरोसा आहे ती म्हणजे स्कायमेट। या स्कायमेटनं देखील महाराष्ट्रामधली आणि देशामधली परिस्थिती अतिशय बिकट असल्याचं त्या ठिकाणी सांगितले। त्यांच्या मते महाराष्ट्रामध्ये 94% पाऊस असेल तर देशामध्ये 30% दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। आणि पावसाअभावी यंदा शेतीवरती आणि शेतीवर आधारित मालावरती पूर्णपणे पाणी फिरण्याची भीती आहे। आणि आता तुमच्या मनातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती नेमकी काय असणार। भारतीय विभागाच्या हवामानाच्या अंदाजानुसार आता महाराष्ट्रासह मध्य प्रदेश असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल आणि राजस्थान या राज्यांना पावसामध्ये तूट सोसावी लागणार आहे। विशेषतः महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाची सर्वात जास्त ओढ असेल आणि पिकंही याच टायमाला त्या ठिकाणी वाढीच्या अवस्थेमध्ये असतील। सुरुवातीला म्हणजे जून महिन्यामध्ये पाऊस हा चांगला असेल। केरळमध्ये देखील त्या ठिकाणी वेळेतच मान्सून दाखल होईल, तो म्हणजे त्या ठिकाणी 1 जूनला, तर महाराष्ट्रामध्ये 15 जूनच्या आसपास त्या ठिकाणी पाऊस येऊ शकतो। परंतु दुसऱ्या टप्प्यात तो म्हणजे त्या ठिकाणी जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाची तीव्रता आणि पावसाची अनिश्चितता राहील आणि त्यामुळे पेरणी करताना आपल्याला खूप सावध राहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, यंदा पाऊस कमी होण्यापाठीमागं मुख्य जो काही व्हिलन आहे तो म्हणजे अल निनो। आता हे अल निनो प्रकरण नेमकं आहे तरी काय, तर पॅसिफिक महासागरामध्ये दक्षिण अमेरिकेजवळ जेव्हा पाणी गरम होतं तेव्हा त्याचा परिणाम जगाच्या मान्सूनवरती होतो। आता अल निनो जर सक्रिय झाला की पाऊस कमी पडतो आणि दुष्काळ येतो। या उलट ला निना हा जर असेल तर पाऊस त्या ठिकाणी सर्वाधिक धो पडतो। दुर्दैवाने यंदा अल निनोचा प्रभाव हा वाढणार आहे, ज्यामुळं पावसाचं चक्र बिघडणार आहे आणि याचा थेट परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावरती होईल। उत्पादन घटल्यामुळे महागाई वाढेल आणि ग्रामीण भागामध्ये संपूर्ण अर्थचक्र हे त्या ठिकाणी कोलमडू शकतं। तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही जर या वेळेस शेतीचं पेरणीचं नियोजन किंवा बाकी सगळं पिकाचं नियोजन जर व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही। तर हा जो काय अंदाज आहे हा पहिला अंदाज आहे। मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी दुसरा अंदाज स्पष्ट होईल, तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची जी काय परिस्थिती आणि प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी ती सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात येईल। पण आत्ताच्या ज्या काय उन्हाच्या झळा आहे आणि हा अंदाज पाहता आपल्याला आतापासूनच पाण्याचं जे काही नियोजन आहे ते व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी करावं लागेल, तरच त्या ठिकाणी तुमचं जे काही शेतीवर आधारित उत्पादन आहे किंवा शेतीवरती आधारित जे काही अर्थचक्र आहे ते त्या ठिकाणी व्यवस्थित चालेल। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये सध्या उन्हाची परिस्थिती सध्याला काय आहे, पाणी टंचाई तुमच्या भागामध्ये जाणवते का, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही पोहोचवला पाहिजे, जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सावध व्हा, पाण्याचं व्यवस्थित नियोजन करा। धन्यवाद।